नमस्कार. वर्ल्ड पीस योगा सेंटरचे गुरु विष्णू मंदिरजी, इतर PhD टीचर, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, माझा भाचा ऋषिकेश यांनी पोस्टर बनवलं, आपले डॉक्टर पटवर्धन, जे मिसेस यांच्या पुढाकाराने आपण इकडे गेलं वर्षभर सातत्याने भेटतोय. 3 जूनला आपलं सुरू झालं होतं पहिले, 3 जुलैला. आता वर्ष ऑलमोस्ट कंप्लीट होईल आपलं महिन्याभरात. गौस काका, जोबे काका जे सगळे इकडे नुसतं ठेवायला मदत करतात. आणि आज रविवारी तुम्ही सगळे जे उत्साहाने जमलेले आहात, देशमुख गुरुजी ज्यांनी आपल्याला हे वापरायला दिलं सभागृह, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार, अभिनंदन. आणि आज आपण म्हणता सगळे जे राजयोगाचे पाठ होते, अष्टांग योगाचे, ते कंप्लीट करून पतंजलीची सगळी सूत्र संपवून आज कर्मयोगावर येतोय. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग. आपण दिवाळीपर्यंत सगळं संपवतोय. दिवाळीच्या आधी त्याच्यात आपण सुरुवातीला कर्मयोग घेऊ. आज आणि पुढच्या ह्याच्यात कर्मयोगाचा बराचसा पाठ संपेल. मग आपण जाणार आहोत भक्तियोगावरती, आणि मग जाणार आहोत ज्ञानयोगावरती, आणि शेवटी राजयोगाची रिव्हिजन होणार आहे. त्या रिव्हिजनमध्ये काही नवीन पॉईंट असतील, पण जेव्हा आपण कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग करून परत राजयोगावर येतो, तेव्हा तोच राजयोग आपल्याला वेगळा भासायला लागतो आणि वेगळी जाणीव यायला लागते. आता कर्मयोग मी एका याच्यात पण सगळं कॉम्पॅक्ट करू शकतो, पण तो फार गुंता होईल आणि बोजड होईल, एन्जॉयबल होणार नाही. म्हणून मी स्लोली जाण्याचं ठरवलंय. फार फळा भरण्यापेक्षा अर्धाच फळा भरूया, अर्धा फळा पुढच्या वेळेला, म्हणजे जरा पचाला हलका होऊन जाईल. आपण सुरुवात करूया कर्मयोगाला. आता कर्मयोग पहिले का घेतलाय आपण? कारण का आपण बहुतेक सगळेजण काही ना काहीतरी काम करतच असतो. इनफॅक्ट लोकमान्य टिळकांनी जे गीता रहस्य दिलं, त्याच्या कर्मयोग विपाक शास्त्र किंवा कर्म विपाक शास्त्र जे त्यांनी म्हटलंय, त्यांनी भगवद्गीतेला कर्मयोग शास्त्रच म्हटलेलं आहे. ज्याचा जसा बघण्याचा दृष्टिकोन, जर भक्ती योग्याने त्याच्या चष्म्याने जर भगवद्गीता बघितली तर त्याला वाटेल भगवद्गीता ही भक्ती युगाचा मार्ग आहे. कर्मयोगी लोकमान्य टिळकांसारखे जेव्हा भगवद्गीता बघतात, तेव्हा त्यांना ती कर्मयोगाचे मार्गदर्शक दिसते. राजयोगी जे असतात, त्याच्यात भगवद्गीतेत राजयोगाला अनुसरून पण सूत्र दिलेली आहेत. जशी स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुवो प्राणापानो समभूत्वा नासाभ्यंतरचारण. म्हणजे तुम्ही प्रत्याहार करा, नजर कुठे लावा, श्वास कसा घ्या, ही सगळी अष्टांग योगातली सूत्र आहेत जी भगवद्गीतेत पण दिलेली आहेत. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज तुम्ही जर लक्षात घेतलं तर सगळे योग जे आहेत, म्हणजेच कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि राजयोग, हे खरेखुरे सेपरेट नाही आहेत. कुठलाही भक्तियोगी हा भक्तियोगी नसतो, तर तो ज्ञानयोगी पण असतो आणि कर्मयोगी पण असतो. पण हे सगळे जे डिफरन्सेस आहेत, ते तुमच्या योग मार्गाच्या सुरुवातीच्या काळात प्रिपरेटरी स्टेज मधले डिफरन्सेस आहेत. एकदा तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं की तुम्ही सच्चित आनंद, तुम्ही भक्तियोगी आहात, ज्ञानयोगी आहात, राजयोगी आहात आणि कर्मयोगी आहात. मग तुमच्यात भेदभाव राहतच नाही. पण सुरुवातीला तुमचा मार्ग कुठला आहे तो प्रत्येकाच्या प्रोपेन्सिटीनुसार आहे. म्हणजे एक मोठा बुफे असेल आणि आपल्या सगळ्यांना जर नेलं तिकडे 5 स्टार, 2-3 दिवस आपण काही खाल्लेलं नाही आणि मोठा बुफे 50 डिशेस आहेत आणि प्रत्येकाने दिलं वेळ दिला की 10-15 मिनिटात तुम्हाला सिलेक्ट करा आणि घ्या. प्रत्येक जणाच्या डिश मध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ वेगवेगळ्या प्रमाणात दिसतील. सगळ्यांची डिश एकच नसणार, कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी भिन्न असतात. त्यानुसार कुठला मार्ग स्वीकारा, म्हणून हे सगळे मार्ग त्यांनी दिलेले आहेत. तर आपण कर्मयोगाकडे येऊया. आपण जे पतंजलीची योगसूत्र केली होती, त्याच्यात एक होतं योगश्चित्त वृत्ती निरोधः. म्हणजे चित्तातल्या ज्या वृत्ती तयार होतात त्यांचा निरोध करणं म्हणजे योग. अंतरात्म्याचं परमात्म्याशी मिलन किंवा परमात्माच आपल्या आत आहे ह्याची जाणीव होणं, युनियन. योगश्चित्त वृत्ती निरोधः.
जेव्हा तुमच्या चित्तातल्या वृत्तींना तुम्ही निरोध करता, मनाची फ्लक्च्युएशन, माइंड फ्लक्च्युएशन तुम्ही थांबवता, मन इनफॅक्ट नाहीसं करता, तेव्हा तुम्ही योगात असता. पण जेव्हा तुम्हाला या योगात पोचायचंय तर तुमच्याकडे साधनं काय काय आहेत? तुमचं शरीर आहे, तुमचं मन आहे. मन आलं म्हणजे मनातल्या भावना आल्या, तुमची बुद्धी आहे आणि तुमच्या लाईफ एनर्जीज आहेत. जेव्हा तुम्ही शरीराचा वापर करता, कामाचा वापर करता आणि मनातल्या चित्तवृत्तींना थांबवता, तेव्हा त्याला कर्मयोग म्हणतात. जेव्हा तुम्ही मनाचा वापर करता, इमोशन्सचा वापर करता, सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात प्रायमरी इमोशन म्हणजे प्रेम, जे तुम्ही हायएस्ट म्हणजे परमात्म्यासाठी प्रेम ठेवता, तेव्हा तो भक्तियोग होतो. जेव्हा तुम्ही त्या प्रेमातून चित्तवृत्तींचा निरोध करता, जेव्हा तुम्ही सतत काम करताय दुसऱ्यांसाठी निस्वार्थीपणे, परमात्म्याला स्मरून सगळी फळं त्याला अर्पण करून, तेव्हा इनडायरेक्टली तुमच्या मनातल्या चित्तवृत्तींसाठी तुम्हाला वेळच नाहीये, तेव्हा ऑटोमॅटिक नाहीशा झाल्या तुमच्या कामामुळे. तो कर्मयोग. जेव्हा परमात्म्याच्या प्रेमापोटी तुम्ही सगळ्या चित्तवृत्ती विसरून गेलाय, अखंड नामस्मरण करताय, दुसऱ्याबद्दल हेवे मत्सर राग लोभ यायला तुम्हाला वेळच नाहीये, चित्तवृत्ती निरोध झाला, तुम्ही पोचलात योगामध्ये, भक्ती योगात. जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करताय आणि हे मी नाही, हे मी नाही, जे शंकराचार्य निर्वाण षटकम मध्ये सांगतात किंवा अथर्व शीर्षात सांगतात, तू हे आहेस, तू हे आहेस, तू तेही आहेस, नेती नेती किंवा येती येती वापरून किंवा ज्ञानाचा वापर करून तुम्हाला लक्षात येतं, मन बुद्धी अहंकार जर मी नाहीये तर या मनातल्या चित्तवृत्ती पण मी नाहीये, त्या ढगासारख्या येत आहेत आणि जात आहेत, मी मागचं निरभ्र आकाश आहे. तर त्याने तुम्ही पोचलात योगाकडे, त्याला ज्ञानयोग म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही लाईव्ह एनर्जीज एक्सपांड करता आणि स्वतःतल्या लोअर सेल्फला हायर सेल्फशी मिळवता, छोटा खालचा पक्षी वरच्या पक्षीशी मिळतो, त्याला कळतं तेच माझं प्रतिबिंब आहे. आणि तुमच्या लाईफ एनर्जी तुम्ही डेव्हलप करत असताना पहिले तुम्ही यमनियम वापरता, नंतर आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, जे आपण पतंजली योग सूत्रात थोडक्यात 2 स्टेप मध्ये बघितलं होतं. एकतत्व अभ्यास, वैराग्य. एकतत्व अभ्यास आणि वैराग्य जेव्हा तुम्ही करता, कॉन्सन्ट्रेशन, धारणा, ध्यान, एकतत्व अभ्यास, कॉन्सन्ट्रेशन कशावर करायचं, त्या 6-7 गोष्टी, आणि वैराग्य, तेव्हा तुमच्या चित्तवृत्ती क्षीण व्हायला लागतात. आणि दुसरी स्टेप पतंजलीने दिलेली होती, त्या क्षीण झालेल्या चित्तवृत्ती नाहीशा करायच्या असतील तर तुम्हाला सतत विवेकाचा वापर करणं गरजेचं आहे, डिस्क्रिमिनेशनचा. जे नित्य आहे ते अनित्यापासून डिस्क्रिमिनेट करा, अशुची शुची मधला फरक समजून घ्या, दुःख देणाऱ्या गोष्टी सुख देणाऱ्या वाटता कामा नयेत, आणि जे आत्मन नाहीये ते अनात्मन तुम्ही आत्मनपासून सेपरेट करा. हा सतत विवेक ठेवला तर तुम्ही लाईफ एनर्जीच्या मदतीने योगामध्ये पोचलात. तो झाला राजयोग. मग आपण येतो मॉरॅलिटी. मग भक्ती योग असो, ज्ञानयोग असो, राजयोग असो किंवा कर्मयोग असो, मॉरॅलिटी म्हणजे नीतिमत्ता, म्हणजे धर्म. अष्टांग योगातले यमनियम. यमनियम म्हणजे कुठले? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. अहिंसा म्हणजे कुठे न मारणं, हिंसा न करणं, मनाने, शब्दांनी आणि कृतीने. सत्य, सत्य बोलणे, अस्तेय, चोरी न करणं, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, कोणाकडून कुठली भेटवस्तू न घेणं, नियम, शौच म्हणजे प्रॅक्टिसेस, ऑब्झर्वन्सेस, शौच, शुद्धी, आहार शुद्ध, सत्वशुद्धी, सत्वशुद्धी, ध्रुवास्मृती म्हणजे तुम्ही शुद्धी नुसती बाहेरची नाही, शरीराची नाही तर मनाची पण. संतोष, कंटेनमेंट, समाधान, तपश्चर्या, ऑस्टेरिटी, स्वाध्याय म्हणजे तुम्ही स्क्रिप्चर, वेदांचा, भगवद्गीतेचा, कुठल्याही याचा अभ्यास करणं आणि स्वतःचा अभ्यास करणं, आणि कंटेम्पलेशन, चिंतन मनन करणं, आणि ईश्वर परिणय, ईश्वर प्रणिधान म्हणजे सरेंडर टू गॉड, सरेंडर विथ नो कंप्लेन, रेजिग्नेशन टू गॉड विदाउट कंप्लेनिंग, आणि गिव्ह ऑल फ्रुट्स टू गॉड. जे शिवाजी महाराज मोठे कर्मयोगी, ही तर श्रींची इच्छा,
हे ते ईश्वर प्रणिधानच वापरत असतात, जे राजयोगात अष्टांग योगात त्यांनी दिलेलं आहे, जे आपण कर्मयोगात देखील वापरतो. भक्ती योगात देखील तुम्ही आतून प्युरिटी असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि प्युरिटी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही नीतिमत्तेने वागता, मॉरॅलिटीने वागता, धर्माने वागता. म्हणूनच म्हटलेलं आहे आहार निद्रा. आहार म्हणजे खाणं, निद्रा म्हणजे झोप, भय म्हणजे भीती आणि मैथुन म्हणजे सेक्स. तर आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यम एतत् पशुभी नराणाम. म्हणजे ॲनिमल्स, पशु आणि जे मनुष्य प्राणी आहे ह्याच्यात हे सेम आहे. आहार निद्रा भय मैथुनंच धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेन हीनाः पशुभिः समानाः. धर्मच मनुष्याला प्राण्यापासून भिन्न करतो, इतर प्राण्यांपासून. ज्याच्या अंगी धर्म नाहीये तो पशुसारखाच आहे. मग तुमच्यात आणि इतर जनावरांमध्ये फरक केव्हा येणार? जेव्हा तुम्ही धर्माने वागायला लागाल तेव्हाच. जेव्हा श्रीमान योगी शिवाजी महाराज छत्रपती आपले काम कर्मयोगाच्या सुरुवातीला आपल्याला स्वराज्य स्थापनेची जेव्हा त्यांनी शपथ घेतली आणि सगळं सुरू केलं, तेव्हा त्यांना नीतिमत्तेची जाण असल्यामुळे, धर्माची जाण असल्यामुळे आपल्याला योग्य मार्गावरून जाण्यासाठी योग्य गुरु मिळाला पाहिजे. म्हणून त्यांच्या ज्ञातात असलेल्या ते तुकाराम महाराजांकडे पहिले गेले की तुम्ही माझे गुरु बना, मला पुढे जाऊ दे. तुकाराम महाराज म्हणाले, अरे मी भक्ती योगातला आहे, माझा मार्ग वेगळा असला, उद्दिष्ट सेम असलं तरी तू या मार्गाने चालायला फिट नाहीये. तुझ्या मार्गाला अनुसरून देणारा गुरु समर्थ रामदास स्वामी, त्यांना जाऊन भेटा. आणि ते त्यांना जाऊन भेटून गुरु करतात, जे त्यांना नीतिमत्तेवरून जाता भाग पाडतात. मध्ये मध्ये जेव्हा शिवाजी महाराज यशाची शिखरं चढायला लागतात तो एक दिवस भेटायला येतात, तेव्हा फेमस गोष्ट आहे, रामदास स्वामी म्हणतात, अरे तू सगळ्याला जबाबदार नाहीयेस, या खडकात देखील देव आहे. म्हणून फोडतात आणि बिडकी निघते. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की मी फक्त करता आहे, करविता तोच आहे. ते हे झालं. जी पुराणं झालेली आहेत त्याच्यात अष्टादश पुराणानाम व्यासस्य वचनंद्यम, म्हणजे 18 पुराणांमध्ये सगळं सार काढलं तरी व्यासाने सांगितलेलं आहे की दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. म्हणजे जे तुम्ही कर्मयोगात काम करता त्याच्यात परोपकार करा, त्यांनी पुण्य कमवाल, आणि जर दुसऱ्यांना त्रास दिला तर पाप कमवाल. हे सगळ्याचं हे आहे. पुढचं जे आहे, आतापर्यंत बऱ्याच ह्याच्यात मी इकडे आलो नव्हतो. डॉक्टर साहेब एकदा म्हणाले होते तुम्ही चरपट पंजरी पण ह्याच्यात घ्या. तर आता चरपट पंजरीचं थोडं थोडं सुरुवात करतोय. काही काळानंतर जेव्हा आपण भक्ती योगाकडे येऊ तेव्हा भजन गोविंदम जेव्हा येईल पूर्ण चरपट पंजरीचं, तेव्हा सगळी सूत्र आपण त्यांचे सगळे श्लोक घेऊ. पण इथे मी काय काय फक्त हेडिंग दिलेले आहेत. त्यामुळे शंकराचार्य म्हणतात, शंकराचार्य एकदा चाललेले होते गंगे किनारी, तेव्हा तिकडे सकाळी आंघोळीला जाऊन परत येत होते. तेव्हा जाताना एक म्हातारा मनुष्य डुक्रिय करणे म्हणत होता. म्हणजे हे एक क्रियापद आहे क्रू धातूचं, जे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही ह्याच्यात परस्मयपदी पण लागू पडतं. आणि ते व्याकरणाचा तो पाणिनीचा पाठ भुकत असतो आणि तो परत येईपर्यंत त्याचं वय झालेलं असतं, त्याच्या लक्षात नसतं आणि तो व्याकरणाचं पाठ परत परत करत असतो. मग त्यांच्या लक्षात येतं की या वयात ज्याने तुम्हाला परमशांती मिळेल, मुक्ती मिळायला मदत होईल, ते सोडून हा व्याकरणाचे पाठ दुखतोय, हे खरंच उपयोग होईल का? त्या तुम्ही एका बंदिवासात पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहात. त्यामुळे हे जी तुम्ही भोगाची लपतरं अंगावर वापरताय, चरपट म्हणजे सगळे विटाळलेले तुमचे खराब झालेले कपडे, आणि पंजरी म्हणजे पिंजरा. त्या पिंजऱ्यात तुम्ही अडकून बसलेला आहात, त्याच्यातून बाहेर कसं काढता येईल? म्हणून त्यांनी चरपट पंजरीचे श्लोक लिहिले. आता याच्यात काही जण म्हणतात 14 श्लोक आहेत, 17 श्लोक आहेत, 12 श्लोक आहेत. पुढचे 12 जे होते ते त्यांच्या अनुयायांनी लिहिले. पण सगळीकडे ऑन एन ॲव्हरेज 17 श्लोक त्यांनी दिलेले आहेत. ते आपण नंतर सविस्तरपणे 2-3 भागानंतर बघू. आता मी एखाद दुसरे पॉइंट फक्त त्याच्यात पुढे घेतोय. तर ते म्हणतात शंकराचार्य, आदि शंकराचार्य, सुख क्रियते रामाभोगः पश्चात दंत शरीर रोगः. सुखाने तुम्ही सगळे भोग भोगा, पण नंतर रोग तुमचं शरीर ग्रासणार आहे. आणि सगळ्यात मोठं
यद्यपि लोके मरणम शरणम, या लोकामध्ये मरण म्हणजे आपल्या इह लोकात मरण हे शुअर शॉट आहे. तुम्ही कोणी असा, मरण हे येणारच आहे, ते न टाळता येणार आहे. एवढं सगळं माहिती असून तदपि न मुंचती पापाचरणम, एवढं सगळं माहिती असून लोक पापाचरण करणं काही सोडत नाही. म्हणजे मॉरॅलिटी नीतिमत्ता का पापाचरण सोडा हे शंकराचार्य चरपट पंजरीत सांगतायत. जेव्हा तुम्हाला मॉरॅलिटी नीतिमत्तेने वागायचंय तर नीतिमत्ता मॉरॅलिटी म्हणजे योग नाहीये, पण योगापर्यंत पोचायला ही प्री कंडिशन आहे. म्हणजे इट इज अ मीन्स टू रीच द एंड ऑफ योग. म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग कुठेही जायचं असेल तर नीतिमत्ता ही हवीच. ती असेल तर तुम्ही जायला लायक बनता, हा अर्थ समजून घ्या. ही नीतिमत्ता आणताना तुमच्या मनातला विवेक जागृत असणं गरजेचं आहे. सारासार विचार बुद्धी असणं गरजेचं आहे. कुठल्या गोष्टींनी तुम्ही या संसार पाशात गुंतणार आहात आणि कुठल्या गोष्टींनी तुम्ही याच्यापासून दूर होऊ शकणार आहात, ह्याची सारासार विवेक बुद्धी म्हणजेच विवेक. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंद मोक्ष जया वेत्ती बुद्धी सापार्थ सात्विकी. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत पार्थाला की प्रवृत्ती कुठली, निवृत्ती कुठली. प्रवृत्ती म्हणजे तुम्ही शरीराच्या, मनाच्या, भोगाच्या, उपभोगाच्या मागे लागलेला आहात, सेन्स ग्रॅटिफिकेशनच्या मागे आहे. निवृत्ती म्हणजे तुम्ही शरीराच्या आणि मनाच्या सेन्स ग्रॅटिफिकेशनच्या दूर चाललेला आहात, जे तुम्हाला देवाच्या जवळ न्यायला मदत करणार आहे. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये, जे कार्य तुम्ही स्वार्थी मतलबी गोष्टी ठेवून करताय ते अकार्य आहे, आणि जे दुसऱ्यांच्या भल्याचं आहे, स्वतःसाठी नाही, ते खरं कार्य आहे. भयाभये म्हणजे कुठल्या गोष्टीत भय असतं आणि कुठल्या नसतं. जी गोष्ट तुम्ही निस्वार्थीपणे करता, दुसऱ्यासाठी करता, त्याच्यात भय कधीच नसतं. जी स्वतःसाठी असते तिथे भय मात्र नेहमीच येतं. बंद मोक्ष, कुठल्या गोष्टीत बंद आहे, कुठल्या गोष्टीत मोक्ष आहे, ही जी बुद्धी आपण वापरतो त्याला सात्विक बुद्धी असे म्हणतात. पुढे अजून एक वाक्य आहे, विवेक ख्यातीर विप्लव हानोपाय हा. म्हणजे न कधी ढळणारा विवेक जर सतत तुम्ही वापरला, डिस्क्रिमिनेटरी इंटेलेक्ट, सारासार विचार करण्याची बुद्धी जर तुम्ही वापरली तर तुम्हाला सगळी हानी आयुष्यातली टाळायला मदत होईल. जेव्हा तुम्ही विवेकाने काम करता तेव्हा तुमच्यातली अविद्या नाहीशी व्हायला मदत होते. जे पातंजली स्टेप 2 मध्ये सांगतात, नित्य आणि अनित्य, शुची अशुची, सुख दुःख, आत्मन अनात्मन, याच्यातला जो सेपरेट आहे, म्हणजे जे सगळं नश्वर आहे आणि जे चिरकाळ टिकणारं आहे, इन शॉर्ट जे नश्वर आहे आणि जे चिरकाळ टिकणारं आहे, त्याच्यातला तुम्ही जर सतत फरक केला आणि जे चिरकाळ टिकणारं आहे तिथे जर तुमचं मन लावलं तर तुम्हाला कुठलाही त्रास, नुकसान होणार नाही. तुम्ही सतत आनंदी राहाल. म्हणूनच म्हटलंय, योग रतो वा भोग रतो, संग रतो या संग विहीन. म्हणजे योगात असाल किंवा नसाल, कोणाबरोबर असाल किंवा एकटे असाल, यस्य रमते चित्त ब्रह्मणी, यस्य ब्रह्मणी रमते चित्त. म्हणजे ज्याचं मन ब्रह्मणी टिकलेलं असतं तिथे रमतं. नंदती 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 वा तोच खरा आनंदी 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 राहतो. तर आहार शुद्ध मगाशी आपण बोललो, प्युरिटी ऑफ थॉट्स, वर्ड अँड ऍक्शन. आता हे सगळी नीतिमत्ता, धर्म, यम, नियम जे तुम्ही करता, ह्याच्यातून तुम्ही शेवटी साध्य काय करताय की स्वतःला शरीर आणि मनापासून जरा दूर करताय. तुम्ही स्वतःला जर शरीर मानायला लागलात, मी जाड आहे, मी बारीक आहे, तर मला बारीक व्हायचं, मला जाड व्हायचं, शरीरच सगळं समजायला लागतं आणि शेवटी लक्षात येतं, अरे हे तर नश्वर आहे, हे तर इथेच टाकायचं आहे, मग पुढे काय. तुम्ही मनाच्या मागे लागलात, मला आनंदीच राहायचंय, मला सुखच पाहिजे, सुखच पाहिजे. तर जेवढं तुम्ही मागे लागाल तेवढं ते दूर पडणार आणि तुम्हाला लक्षात येतं, अरे मन पण शेवटी इथेच ठेवायचंय. जेव्हा तुम्ही स्वतःला मनापासून आणि शरीरापासून सेपरेट करता, दुसरी गोष्ट दिसते, तेव्हा ती गोष्ट तुम्ही कंट्रोल करू शकता, त्या गोष्टीचे तुम्ही मालक होऊ शकता. जर तुम्ही स्वतःलाच ते समजलाय तर त्याच्यावर नियंत्रण कसं येणार. म्हणून तुम्ही डिस्टन्स युअरसेल्फ फ्रॉम बॉडी अँड माइंड अँड बिकम मास्टर ऑफ इट. सतत तुम्ही स्वतःला आठवण करून द्या
की मी शरीर नाहीये, मी मन नाहीये, जे काही काम करतंय ते माझं शरीर काम करतंय, ते माझं मन काम करतंय, जे मी इकडून तिकडून सगळं जमवलेलं आहे, हे केल्यावर तुम्ही मनात कुठलेही विचार, टेन्शन सगळी गायब होऊन जातात. कारण तुम्हाला लक्षात येतं तुम्ही काम करत नाहीये, तुमचं शरीर आणि मन काम करतंय. आता पुढचा पॉइंट आहे प्रेम. प्रेम जे आहे ते भक्ती योगामध्ये डिव्हाइन लव, हायर लव, प्रेम परमात्म्याबद्दल सगळ्यात हायेस्ट. कर्मयोगामध्ये जे प्रेम आहे ते कामाबद्दलचं प्रेम आहे. ते प्रेम निस्वार्थीच आहे. कारण का खरं प्रेम जे असतं ते 3 प्रकारचं असतं. एक ते निस्वार्थी असतं, दुसरं ते लीडर असतं, फिअरलेस असतं, आणि थर्ड यू कीप प्रेम ॲज हायेस्ट आयडियल. हायेस्ट आयडियल म्हणजे आईला बाळ किती कुरूप दिसलं तरी ते सगळ्यात सुंदरच दिसतं, कारण त्याच्यात आधी हायेस्ट आयडियल असतं, आणि हायेस्ट आयडियल असल्यावर ते सुंदरच दिसायला लागतं. तर आता पुढचे जे भाग आहेत फिअरलेसनेस, हायेस्ट आयडियल, ते आपण पुढच्या वेळेला कव्हर करू. ईश्वर प्रणिधान, ग्रेस ऑफ गॉड, परमेश्वर कृपा, आणि चांगलं का करा कर्मयोगामध्ये, त्याच्याबद्दल देखील आपण पुढच्याबद्दल बोलू. ड्युटीज ऑफ हाऊस होल्डर, त्यातला बराचसा भाग विवेकानंदांचे 8 व्हॉल्यूम आहेत त्याच्यातून घेतलेला आहे. ते सगळं मिक्स करत करत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. तर आपण बघूया आज फक्त सेल्फलेसनेस, म्हणजे निस्वार्थीपणे जे काम करायचंय कर्मयोगातलं सगळ्यात प्राथमिक गोष्ट, प्रेमाची पहिली गोष्ट, इट इज नॉट गिव्ह अँड टेक. दुकानदारी नाहीये, फक्त देणं. सुपिरियर मॅन ऑलवेज गिव्हज, इन्फिरियर मॅन ऑलवेज टेक्स. गिव्ह मोर दॅन व्हॉट यू टेक, असे वेगवेगळे इंग्लिश फिलॉसॉफी मधली वाक्य आहे. पण कर्मयोग नेव्हर टेक्स, ही ऑलवेज गिव्हज. ही डझंट एक्सपेक्ट एनिथिंग बॅक, कुठल्याही एक्सपेक्टेशन शिवाय काम करतो. त्याच्यात जे प्रेम असतं ते फिजिकल लेवलवर नसतं. फिजिकल लेवलवर तुमची परत अपेक्षा झाली. लेस फिजिकल लव, मोर स्पिरिच्युअल इट इज, मोर डिवाइन इट इज. सो इट ओनली गिव्हज. कामातून तुम्ही स्वतःचा स्वार्थीपणा मारून टाकायला शिका. त्याच्याकरता कोणावरही अवलंबून राहायचं नाहीये. काम करताना कोणावर अवलंबून राहिलात म्हणजे अपेक्षा केली म्हणजे तुम्हाला कोणाकडून तरी एक्सपेक्टेशन आहेत, ते परत होता कामा नये. काम करताना कुठल्याही अपेक्षेशिवाय, सेल्फलेसनेस, अपेक्षेशिवाय काम करायचंय. म्हणजे तुम्हाला तुमचं नाव व्हायला नकोय, प्रसिद्धी नकोय, हव्यास नकोय. जर एखादी गोष्ट चांगली घडली तर त्याचं श्रेय जगाला द्या, वाईट घडली तर सगळं क्रेडिट स्वतःला घ्या. जे गुलाबाचं फुलं उमलतात ते सकाळचं जे मॉर्निंग दव असतं, असं म्हणतात त्या दवामुळे ते फुलं खिलतात. ते कसं गुपचूपपणे काम करून मोकळं होतं, कुठेही गाजावाजा न करता, तसं व्हा. अब्दुल कलाम जेव्हा पहिलं मिसाईल उडवत होते, मिसाईल नव्हतं, रॉकेट, स्पेस शटल जेव्हा पाठवत होते, तो पहिलं त्यांचं जेव्हा फेल होतं तेव्हा ते इन्चार्ज असतात त्या टीमचे, आणि त्यांचे जे बॉस असतात सतीश धवन, त्यांनी सांगितलेलं असतंय तू प्रोजेक्ट मॅनेज कर. आणि जेव्हा फेल होतं तेव्हा त्यांना खूप टेन्शन येतं की आता मी सगळ्या न्यूजवाल्यांना कसं फेस करू, सगळ्या रिपोर्टर लोकांना. आणि ते सतीश धवनना सांगायला जातात की असं असं आहे. सतीश धवन म्हणतात काय प्रॉब्लेम नाही, 1 वर्षानंतर परत तुलाच उडवायचं, तू कामाला लाग, रिपोर्टरना मी बघतो. आणि कलामनी स्वतःच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे विंग्स ऑफ फायर मध्ये. ते म्हणतात मी निघून गेलो, सतीश धवनने सगळ्या रिपोर्टरना फेस केलं आणि त्यांनी सगळा ब्लेम स्वतःवर घेतला. जो सगळा जबाबदार मी होतो. तर कलामही ग्रेट असल्यामुळे त्यांनी ओपनली हे सगळं सांगितलं. आणि 1 वर्षानंतर जेव्हा यशस्वी उड्डाण होतं उपग्रहाचं, तेव्हा धवन म्हणतात आता तू उत्तर दे, म्हणून त्याला ते सगळ्यांना उत्तर द्यायला लागतात. म्हणून सतीश धवन स्पेस सेंटर वगैरे वगैरे आपण जी नावं देतो ते कर्मयोग्यांना देतो, जे स्वतः क्रेडिट घेत नाही. जेव्हा तुम्हाला ऑर्केस्ट्राला मार्गदर्शन करायचं असतं, काम करायचं असतं, तेव्हा जो कंडक्टर असतो त्याची पाठ सगळ्या प्रेक्षकांकडे असते आणि ऑर्केस्ट्राकडे नजर असते. त्यांना बाकी लोकांची वाहवाचं पडलेलं नसतं. तुम्ही नुसतं द्या तर नुसतंच द्या नाही, स्वतःचा जीव द्यायलाही मागे पुढे बघू नका. कुठल्याही क्षुल्लक गोष्टीसाठी देखील, क्षुल्लक गोष्टी म्हणजे
कमी दर्जाची कुठली व्यक्ती सो कॉल्ड असेल, जीव असेल, तरी देखील स्वतःचा जीव द्यायला पुढे मागे बघू नका. गौतम बुद्धांच्या चरित्रात एक गोष्ट आहे, जेव्हा एक राजा एका हरणाचा बळी देणार असतो का कुठल्या तरी प्राण्याचा, तर गौतम बुद्ध जातात आणि म्हणतात की त्याला बळी देऊ नका, हा तर प्राणी खालच्या दर्जाचा आहे, तुम्ही माझाच बळी द्या ना, तुम्हाला अजून पुण्य लागून जाईल. म्हणजे ते स्वतःचा जीव देखील द्यायला तयार होतो. धर्मराजा जेव्हा शेवटी युधिष्ठिर चाललेला असतो स्वर्गामध्ये आणि शेवटी त्याच्याबरोबर फक्त कुत्रा आलेला असतो आणि देव म्हणतो तुला एंट्री देतो पण त्या कुत्र्याला नाही एंट्री मिळणार, तर हा म्हणतो तोच एकटा माझ्या बरोबर आलेला आहे, तुम्ही त्याला एंट्री द्या, मला दिली नाही तरी चालेल. हे जेव्हा म्हणतो तेव्हा तो कुत्राच धर्म असतो, तो प्रगट होऊन म्हणतो तू पास झालास, चल बाबा स्वर्गात. आता हे जे तुम्ही दुसऱ्यासाठी देणं जे आहे कुठल्याही अपेक्षेशिवाय, उत्तर प्रदेशामध्ये एक मोठा साधू होऊन गेला, अलक निरंजन असा म्हणायचा, भिक्षा घ्यायचा आणि जायचा, भिक्षा घ्यायचा आणि जायचा. एक दिवस मोठा तेजस्वी साधू होता. एक दिवस एका घरात जातो आणि तिकडे सुंदर गृहिणी असते, ती उघडते आणि त्याचे डोळे बघून ती त्याच्या प्रेमातच पडते, एकदम प्रभावित होते आणि तो भिक्षा घेतो आणि तेव्हा ती म्हणते मला तुमचे डोळे ना खूपच आवडले, मला ते खूपच भावले, असं ती सांगून जाते नकळतपणे. आणि मग ते निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी परत येतात भिक्षा घ्यायला. ती भिक्षा घ्यायला द्यायला जाते, तिला कळतं तो आला म्हणून आणि ती जाते. तेवढ्यात तो काय म्हणतो की तुम्हाला काल माझे डोळे आवडले ना, हे घ्या 2 डोळे तुमच्यासाठी मी काढून आणले, आणि तो डोळे खरंच तिला देऊन जातो. या प्रकारे दे आर रेडी टू सॅक्रिफाईस फॉर एव्हरीथिंग. ते स्वतःसाठी काम करत नाही, ते दुसऱ्यांसाठी काम करतात. स्वतःच्या मुक्तीचं देखील या कर्मयोगांना पडलेलं नसतं, तर दुसऱ्यांना मुक्ती मिळते हे मेन असतं. गौतम बुद्धाने एकदा विचारलं तुम्हाला स्वर्गात जायला आवडेल का, स्वर्गात काय करणार? ते म्हणतात मला स्वर्गात जाण्याची बिलकुल इच्छा नाही, तिथे उलट जाऊन मी काय करू, उलट नरकात गेलो तर लोकांना काहीतरी माझी मदत तरी होईल. जे लोक पूर्ण पोचलेले असतात, पूर्ण पुदाला सगळं ज्ञान प्राप्त झालेलं असतं, ते स्वतःच्या सुखासाठी झटतच नाही, कारण ते सच्चित आनंद झालेले असतात, त्यांना सगळं प्राप्त झालेलं असतं. ते दुसऱ्यांच्याच सुखासाठी झटतात. जे इनकम्प्लीट आहेत, इम्परफेक्ट आहेत, तेच कशाच्या तरी मागे धावत असतात आणि जेवढं तुम्ही कशाच्या मागे धावणार तेवढ्या आनंदाबरोबर दुःख देखील तुमच्या वाटेला येणार. तर हे करत असताना कामातून डेव्हलप नॉन अटॅचमेंट. नॉन अटॅचमेंट म्हणजे अटॅचमेंट काढा, डिटॅचमेंट व्हायला पाहिजे. आपल्याला अटॅच होणं जमतं पण डिटॅच होणं जमत नाही. तर कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट विथ डिटॅचमेंट. आता हा जो भाग आहे हे कसं होणार, तर पहिले तुम्ही कामातून अनुभवातून सगळे भोग घ्या. त्या भोगातून तुम्हाला एक दिवस जाणीव होईल की हे सगळं नश्वर आहे, चिरकाल टिकणारं नाहीये, नाश पावणारं आहे. म्हणून रामकृष्ण परमहंस पण म्हणायचे भोगा आणि कामा, रामा आणि कामा हे एकत्र होऊ शकत नाही. वर्ल्डली गोष्टी आणि चिरकाल गोष्टी एकत्र मिळणार नाहीत, एका वेळेला एकच मिळू शकतं. तर कर्मयोगामध्ये तुम्ही कामातून अनुभव घेत चला, एक दिवस तुम्हाला कळणार. बाबा आमटेंनी देखील पहिले सगळे अनुभव घेतले आणि नंतर त्यांना लक्षात आलं ह्याच्यात काही ठेवलेलं नाहीये आणि त्यांना वैराग्य आलं आणि ते कर्मयोगात फार पुढे गेले. तर जे कर्मयोगी असतात त्यांनी आधीच्या जन्मात अनुभव घेतलेत, या जन्मात अनुभव घेतलेत आणि मग तिकडे वळालेत. पण भोग घेतल्याशिवाय योगाकडे जाणं कठीण आहे. वर्क थ्रू एक्सपिरियन्स आणि देन रीच टू योगा. तर ही जी नॉन अटॅचमेंट म्हणजे निस्वार्थीपणाची कुऱ्हाड जी आहे, या निस्वार्थीपणाच्या कुऱ्हाडीने तुम्ही इच्छांचा पिंपळ वृक्ष तोडून टाका. इच्छा कधी न संपणारी आहे आणि त्या तुम्ही नॉन अटॅचमेंटनीच तोडू शकता. हे महत्वाचं आहे. तर याच्यात भगवद्गीतेत छान दिलेलं आहे श्लोक, योगस्स कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय. म्हणजे जो योगामध्ये काम करत आहे, धनंजय म्हणजे अर्जुना संगम त्यक्त्वा, संग म्हणजे अटॅचमेंट सोडून दे, त्यागून दे धनंजय. सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. म्हणजे जो यश आणि अपयश ह्याच्यामध्ये इक्विपॉइज्ड आहे, समसमान समत्व बुद्धीने काम करतो, त्याला फरक पडत नाहीये यश मिळालं का अपयश मिळालं, तो समतेने वागणारा
इक्विपॉइस्ड इन एव्हरी सिच्युएशन. स्थिर बुद्धी जो आहे त्याला म्हणतात समतोल बुद्धी. कशात तो आनंदाने उरळून जात नाही, दुःखाने गळून जात नाही, तो योगात आहे असं म्हटलं जातं. जो कर्मयोगी असतो त्याच्या वाट्याला किती चांगल्या गोष्टी होऊ देत, किती वाईट गोष्टी होऊ देत, मग ते श्रीराम असतील, शिवाजी महाराज असतील किंवा कुठलाही कर्मयोगी असेल, लोकमान्य टिळक असतील, जे तुरुंगात असोत किंवा बाहेर असोत, ते कामातच राहणार. वीर सावरकर असोत, ते सतत योगात जेव्हा असतात तेव्हा बाहेरच्या गोष्टी त्यांना कधी त्रास देत नाही. त्या सगळ्यांना ते एक समानच मानतात. समशत्रूच मित्रेच, ते शत्रू मित्राला समसमान मानतात. त्यांचा मान अपमानाच्या पलीकडे असतात. गरम थंड सुख दुःख या सगळ्याच्या ते पलीकडे असतात. त्यांना कोणी स्तुती केली, तुल्य निंदा स्तुतीर मुनी संतुष्ट होईन कदाचित, ते काय झालं तरी संतुष्टच असतात. स्तुती करा नाही तर निंदा करा. ते कुठल्याही एका जागेशी देखील अटॅच नसतात. कुठल्याही जागेत ठेवलं तरी ते सुखातच असतात. आणि त्यांची इंटलेक्ट बुद्धी ही परमेश्वराच्या स्थायी स्थिर झालेली असते आणि ते पूर्ण भक्तिभावाने देवाला स्मरतात. ते मला प्रिय असतात असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय. आता ह्याच्यात आपला शेवटचा भाग आजचा येतोय आजच्या कर्मयोगाच्या चॅप्टरचा, की जेव्हा तुम्ही प्रेमाने काम करता तेव्हा एक प्रकारचं ग्रीसिंग होतं. नुसतंच कर्मयोगात जेव्हा काम करत असता तेव्हा तिथे आवाज येण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही प्रेमाचं ऑइलिंग करता तेव्हा ते आवाज गायब होतात, त्याच्यातले त्रास गायब होतात. कोणाबद्दल तुम्हाला तक्रार नसते, प्रत्येकाबद्दल तुम्ही ॲप्रिशिएट करता. इन्स्टेड ऑफ कंप्लेंट यू ॲप्रिशिएट, इन्स्टेड ऑफ एक्सपेक्टेशन यू लर्न टू ॲप्रिशिएट. जेव्हा फिलॉसॉफी वापरता आणि त्याच्यात जेव्हा प्रेम येतं ज्ञानयोगामध्ये, तर फिलॉसॉफी बिकम्स पोएट्री. आणि कामामध्ये जेव्हा प्रेम येतं तुमच्या कामामध्ये, तेव्हा तुम्ही ते काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकता, सुखाने आणि समाधानाने करू शकता. नुसतं काम राहत नाही, तर आनंदाने तुमचं काम व्हायला लागतं. आणि हे काम करत असताना जेव्हा तुम्ही पूर्ण प्रेमाने, पूर्ण झोकून देऊन, कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंटनी काम करताय, तेव्हा डिटॅच व्हायला, नॉन अटॅचमेंट ठेवायला विसरू नका. आणि याच्याकरता काही उदाहरण आहेत. तर एक भगवद्गीतेतलं नाही, अथर्व शीर्षाचं स्वयं टॉक मध्ये एकाने दिलेलं आहे. छान त्यांनी वेगवेगळे त्याचे एपिसोड आहेत. त्याच्यात त्यांनी एक उदाहरण दिलेलं होतं अंपायरचं. ते बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यू घ्यायचे आणि तो एक अंपायर त्यांच्याशी बोलला की तू काम कसं करतो, हे करतो. तो म्हणतो कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट विथ डिटॅचमेंट. म्हणजे तेंडुलकर बॅटिंग करत असेल, मी कम्प्लिटली इन्व्हॉल्व आहे, पण मी अटॅच नाही. तो आउट असेल तर मला आउटच द्यायचा आहे, तिथे मला तो नॉट आउट म्हणून चालणार नाही. तर अंपायर जसं काम करतो, कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट विथ डिटॅचमेंट. एखादा ऍक्टर कसं काम करतो, की मला समजा आता अंबानीचा रोल मिळाला आहे किंवा भिकाऱ्याचा रोल मिळाला आहे, तर मला तो कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंटनी करायचा आहे. आणि ते 3 तासाचा रोल झाला किंवा पिक्चरचा तो शॉट झाला की मला डिटॅच व्हायचं आहे, मला तेच बनून चालणार नाही. जर मी कम्प्लीट इन्व्हॉल्व झालो तर बॅटमॅन पिक्चर मधला जो जोकर होता तो इतका इन्व्हॉल्व झाला, त्याला मरणोत्तर ऑस्कर मिळालं पण त्यांनी सुसाईड केलं, तेवढा इन्व्हॉल्व झाला. असं पण चालणार नाही आपल्याला. रत्नाकर मतकरींचं मध्ये एक नाटक होतं, त्याच्यातलं एक सरदाराची भूमिका होती. तो इतका इन्व्हॉल्व झाला, तो पण खरोखरी सुसाईड करून जातो. तो कम्प्लिटली इन्व्हॉल्व बट डिटॅचमेंट. जेव्हा एखाद्या लहान बाळाला खूप प्रेमाने त्याची आई सांभाळते तेव्हा ती कम्प्लिटली इन्व्हॉल्ड आहे, पण ती डिटॅच नाही होऊ शकत. त्याच्या उलट एखादी नर्स जर सांभाळत असेल तर ती कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंटनी पण डिटॅचमेंटनी त्या बाळाला सांभाळणार. तिचं काम झालं की ते बाळ आईकडे सुपूर्द करणार आणि ती पुढच्या कामाला जाणार. दिस इज कर्मयोग. त्याच्यात तुम्ही कम्प्लिटली डिटॅच व्हायला पण शिकणं गरजेचं आहे. जसं कमळाचं पान, त्याच्यावर पाणी घेतलं तरी ते कम्प्लिटली डिटॅच असतं. ते पाणी उघडून गेलं तर पान मात्र कोरडं राहिलेलं असतं, ते ओलं राहत नाही. तुम्ही इथे या पृथ्वी तलावरती प्रवासासाठी आलेला आहात. तुमच्या आयुष्यातल्या प्रवासातला हा फार छोटा काळ आहे जिथे तुम्ही या शरीराचा अनुभव घेताय आणि त्याच्यात तुम्ही इन्व्हॉल्व होऊन मीच शरीर म्हणायला लागलात, तर कर्मयोगात जाण्यापेक्षा कर्मभोगातच तुम्ही जास्त गुंतून जाल. त्यामुळे तुम्हाला शेवटी समजायचं की तुम्ही हमाल आहात, हे फक्त कॅरी करताय आणि त्याच्यात तुम्ही इन्व्हॉल्व नाही आहात, एवढं फक्त लक्षात घ्या. हे लक्षात आलं की कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट विथ टोटल डिटॅचमेंट और नॉन अटॅचमेंट.
जेव्हा तुम्ही अंपायर होता, ऍक्टर होता, तेव्हा तुमच्या आवडी निवडीच्या पलीकडे गेलेला आहे. मला काय आवडतंय हे अंपायर नाही ठरवू शकत. जर तो कम्प्लिटली इन्व्हॉल्ड मॉरल खरा अंपायर असेल, तर कम्प्लिटली इन्व्हॉल्ड खरा ऍक्टर असेल, तर तो म्हणतात मला गरीबाचा रोल करायचाच नाही, मी करणार तर फक्त श्रीमंताचा. जो रोल माझ्या वाटेला आलेला आहे त्याला मी जस्टिफाय करणार आहे, माझ्या आवडी निवडीच्या पलीकडे जाऊन, माझी आयडेंटिटी बाजूला सारून. दॅट इज कॉल्ड कर्मयोग. आता आपण इथे थांबूया. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, फिअरलेसनेस, हायेस्ट आयडियल, चांगली चांगली उदाहरणं आहेत की आपण पुढच्या वेळेला घेऊन हा पाठ कन्क्लूड करूया. तर आपण कर्मयोगात पहिले बघितलं योग चित्तवृत्ती निरोध. चित्तवृत्ती निरोध शरीराने केला कर्मयोग, इमोशननी भक्ती योग, बुद्धीनी ज्ञानयोग आणि लाईफ एनर्जीनी राजयोग. मग मॉरॅलिटी, नीतिमत्ता, यम नियम, त्याच्यावरती आपण वेगवेगळे श्लोक बघितले. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण बघितलं. शरीराला, मनाला स्वतःपासून पहिले दूर करा, तर तुम्ही त्याच्यावर मालकी हक्क गाजवू शकाल. वर्क विथ प्युअर लव्ह. काम करताना सच्च्या प्रेमाने काम करा. आणि हे प्रेम कसं पाहिजे? निस्वार्थी पाहिजे, लीडर पाहिजे, फिअरलेस, हायेस्ट आयडियल. आता फिअरलेसनेस, हायेस्ट आयडियल, ईश्वर प्रणिधान, ग्रेस ऑफ गॉड, हे आपण पुढच्या वेळेला बोलूया. ओके, आता आपण बसायचा आणि आता शेवट करूया कार्यक्रम. आता विश्वात्मके देवे वाग्यज्ञे तुषावे, तोषोनी मज द्यावे, बसाय दानहे. जे कळांची व्यंकटी सांडो, नया सत्कर्मी रती वाढो. परस्परा पडो, मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो, रोजे वांछील तोचे लाहो.